रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे। आज मी खूप सुंदर आणि खूप चांगला फ्लॅट आणि चांगल्या लोकेशनला म्हणजे वसंत विहारलाच लोक ओपन कॉम्प्लेक्स आहे, जे साधारणतः आपण जर विचार केला तर 20-21 वर्ष जुनं असणारं हे कॉम्प्लेक्स आहे। आणि तुम्हाला हा फ्लॅट ॲक्च्युली जसा आहे तसाच मिळणार आहे। फ्लॅट तसं जर बघितलं तर तुमचा मध्यभागी आहे, म्हणजे खूप उंच पण नाही, खूप खाली पण नाही, अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे। इथे जर तुम्ही विचार केला तर पार्किंग इथे ओपन सोसायटीद्वारे आपल्याला मिळेल। आणि याचा मेंटेनन्सचा जर विचार केला तर साधारणतः प्रति महिना 5,000 रुपये मेंटेनन्स असणार आहे। वसंत विहार हे खूप नावाजलेलं आणि खूप चांगल्या पद्धतीचं लोकेशन आहे। आणि विशेष म्हणजे हा जो फ्लॅट आहे हे जे रिटायर्ड नेव्हीचे पर्सन असल्या कारणानं त्यांना त्यांचं चंदीगडला रहिवासी आहेत आणि चंदीगडनं इकडे येणं जाणं होत नाही, त्याच्यामुळे त्यांना खरं तर सेल करायचा आहे। तर त्यांनी फ्लॅट खूप नीट अँड क्लीन खूप चांगल्या पद्धतीनं ठेवलेला आहे। वसंत विहार लोकेशनबद्दल जर सांगायचं म्हटलं तर हिरनंदानी मॅडोज, वसंत विहार किंवा मग आता भविष्यात येणारं ओबराय वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, हे जुनं वसंत विहार हे लोकेशन जे आहे ते जुनं चांगल्या पद्धतीचे लोक म्हणा किंवा चांगल्या पद्धतीचा एरिया, भाजीपाला, हॉस्पिटल्स, ह्या सगळ्या सुखसुविधा जर विचार केला, वसंत विहार शाळा, ह्या सगळ्या गोष्टी ह्या फ्लॅटपासून खरं तर जवळ आहे। ज्या लोकांना वसंत विहारलाच राहायचं आहे अशा लोकांसाठी खूप सुंदर ह्या फ्लॅटमध्ये कोणत्या प्रकारचं काहीही काम करायची 100% गरज नाही, अशाच पद्धतीचा हा एक 2 BHK फ्लॅट आहे, ज्याचा कार्पेटचा जर आपण विचार केला 750 हा जुना कार्पेट असणारा फ्लॅट असणार आहे। मोफा कार्पेट आहे, OCCC बिल्डिंगला प्रॉपरली आलेले। बँक ह्या फ्लॅटवरती बिलकुल लोन वगैरे काहीच नाही। ज्या व्यक्तींना 10-15 दिवसात काही करायचा विषय आहे किंवा इमिडिएटली आम्हाला ते घर शिफ्टिंगसाठी पाहिजे तर त्यांच्यासाठी हा फ्लॅट असू शकतो। फ्लॅटचं लेआउट जर आपण विचार केला किंवा जर फ्लॅट तुम्ही बघितला तर हा जुन्या पद्धतीचं बांधकाम असल्याकारणानं तुम्हाला एक लिफ्ट ह्या फ्लॅटमध्ये मिळते। अधिक जर बाहेर आला तर तुम्हाला कमीत कमी एका फ्लोअरवरती तुम्हाला 2 फ्लॅट मिळतात। आणि जेव्हा आपण ह्या फ्लॅटचा फेसिंगचा विचार करणार तर हा फ्लॅट ज्यावेळेला दरवाजावरती आपण येणार त्यावेळेला बाहेर जाताना नॉर्थ साईडचा फ्लॅट असणार आहे आणि आतमध्ये जाताना साऊथचा फ्लॅट असणार आहे, म्हणजे सकाळचं ऊन मात्र तुमच्या घरामध्ये प्रॉपरली नक्की येऊ शकतं, अशाच पद्धतीचा हा फ्लॅट आहे। जर तुम्ही बघितलं आपण ज्यावेळेला आतमध्ये जाणार आहोत तर इमिडिएटली तुम्हाला किचन आहे, जे ह्या पद्धतीनं साऊथ साईडला तुमचं किचन आहे। आणि ह्या मालकाने जे आहे ह्याला मस्तपैकी ठेवलेला आहे। हा दरवाजा आपण बंद केल्यानंतर बघा त्यांनी इथे लाकडामध्ये असं थोडंसं व्यवस्थित डिझाईन करून मिलिटरी मॅनचं घर म्हटल्यानंतर तुम्ही समजू शकता त्या पद्धतीने त्यांनी बनवलेलं आहे। इथे त्यांनी प्रॉपरली मॉड्युलर किचन चांगल्या पद्धतीनं व्यवस्थित तयार करून ठेवलेलं आहे, जे त्यांनी काम केलेलं आहे। याच्यामध्ये फर्निचरचं काम चांगल्या पद्धतीचं चांगल्या क्वालिटीचं केलेलं आहे। आणि समोर जर बघितलं तर तुम्हाला इकडे एक खिडकी आहे, ज्या खिडकीमधनं तुम्हाला इकडचं जर रेमंड वगैरे म्हणा किंवा भविष्यात येणारं ओबराय वगैरे तुमच्या घरामधनं इकडं दिसू शकतं। गॅसची पाईपलाईन वगैरे ह्या घरामध्ये 100% आलेली आहे। तुम्ही जर किचनचा एरिया बघितलं तुम्हाला जाणवतं किचनचा एरिया खूप मोठा आणि प्रशस्त आहे। त्याच्यानंतर बघा इकडं अशा पद्धतीने त्यांनी इकडे हे ओपन किचन ठेवलेलं आहे, जेणेकरून समोरचा जर हॉल आहे तो तुम्हाला जाणवतो की किती मोठा आणि किती प्रशस्त आहे। त्यांनी हे सगळं इथं लाईट वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचं एकदम व्यवस्थित सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यांनी बनवलेलं आहे। ह्या साईडला पण त्यांनी डिझाईन मस्त दिलेली आहे। ह्या साईडला पण TV युनिटसाठी चांगलं प्रॉपर असं सेट करून त्यासाठी ह्या साईडला पण बघा त्यांनी शोकेस वगैरे सगळं मस्त आणि सुंदर बनवलेलं आहे। त्याच्यानंतर मग इथे एक बाल्कनीचं प्रावधान पण आहे, जी बाल्कनी तुम्ही इकडे साईडला जर आलं तर तुम्हाला ही बाल्कनी मिळते आणि तुमच्या बाल्कनीमधनं तुम्हाला समोरचं जे तुमचं कॉम्प्लेक्सचं गार्डन आहे ते भेटतं। अधिक तुम्ही इथे बसायचं म्हणलं किंवा काही इथे काय काम करायचं म्हणलं तर बघू शकता इथं कशा पद्धतीनं त्यांनी ते डिझाईन केलेलं आहे। आणि हे सगळं लाकडात काम केल्यामुळे ते अजून सुंदर आणि चांगलं अट्रॅक्टिव्ह नक्कीच दिसतंय। अशा पद्धतीचा हॉलची साईज जर तुम्ही बघितली तर खूप मोठी हॉलची साईज तुम्हाला जाणवते। घर जुनं आहे पण घराची साईज अप्रतिम आहे। घरातमध्ये काहीच काम करायची गरज नाही, यायचं आणि इमिडिएटली राहायचं। परत ह्या साईडला वॉशिंग मशीनचाच पॉईंट आणि इस्त्री करण्यासाठी पण इथं तुम्ही जागा दिलेली आहे या पद्धतीनं। आणि त्याच्यानंतर मग हे तुमचं एक कॉमन बाथरूम असणार आहे, जे खूप मोठं आणि चांगल्या पद्धतीने ह्या साईडला इथपर्यंत याची जागा आहे। यांनी सगळं नीट अँड क्लीन आहे। उद्या पैसे द्यायचे आणि उद्या फ्लॅटमध्ये राहायला जरी गेलं तर चालेल। आता ह्या साईडला परत एक बेडरूम आहे, जे बेडरूमची साईज तुम्ही बघू शकता किती मोठी आणि किती चांगली आहे। ह्या साईडला आलं तर त्यांनी इथं कपाट चांगल्या पद्धतीचं चांगल्या क्वालिटीचं एक कपाट इथे ऑलरेडी बनवलेलं आहे, जिथे तुम्ही हे बेड तुमचा एक लावू शकता। आणि बेडच्या आतमध्ये बघा त्यांनी असं सगळं मस्तपैकी लाकडी डिझाईन करून ह्या साईडला स्लायडिंग विंडो लावून इकडे कडप्पा लावून परत इकडे जे हा एरिया आहे हा व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं कव्हर करून जिथे तुमच्या घरामध्ये प्रॉपरली
ऊन येतं आहे अशा पद्धतीचं क्रॉस ऊन तुमचं सगळं ह्या घरामध्ये येतं आणि ग्रिल वगैरे सगळं कलर वगैरे सगळं करून व्यवस्थित पद्धतीनं बनवलं आणि तिथं क्रॉस व्हेंटिलेशनसाठी पण ह्या खिडक्या ठेवलेल्या आहेत। तुमच्या घरामधून जर टाटा ग्लँडल म्हणा किंवा मग हे सगळं जे रोड आहे वसंत विहारचा तो तुम्हाला प्रॉपर्टी तुमच्या घरामधनं किंवा ह्या बेडरूममध्ये दिसतं। परत त्यांनी हे असं ह्या साईडला सजावट करून मग आपण ज्यावेळेला ह्या साईडला येणार आहोत त्यावेळेला परत जो शेवटचा आपला बेडरूम असणार आहे तो आपण बघतोय। हा बेडरूम बघा, ज्यावेळेला ह्या बेडरूमला येणार आहोत त्यावेळेला तुम्हाला प्रॉपर वॉशरूम बाथरूम असं मस्तपैकी नीट अँड क्लीन करून ठेवलेलं आहे। अशा पद्धतीने हे सजवलेलं चांगलं काम चांगलं केलेलं घर असणार आहे। याच्यात त्यांनी खर्च तसं बघितलं तर चांगला खर्च केलेला आहे। आणि नंतर परत आपलं हे बेडरूम आहे, बेडरूमची साईज पण तुम्ही बघू शकता किती मोठी आणि किती प्रशस्त आहे। आणि तिथं परत त्यांनी एक कपाट पण ह्या साईडला बनवून घेतलेलं आहे। हा फ्लॅटचा तसा बघितलं ते फर्निचर काय वापरलेलं वगैरे नाही, त्यांनी त्यांच्या पद्धतीनं सगळं डिझाईन करून नंतरच विकायचा प्लॅन केला। घराची साईज जर बघितली तर खरोखर मोठी वाटते। तुम्ही परत ह्या साईडला TV सेट करू शकता अशा पद्धतीने। ह्या साईडला TV युनिट परत तुमच्या ह्या घराला परत असणारी ही बाल्कनी म्हणून तुमचा हा पण त्यांनी कव्हर करून इकडे बाल्कनी कव्हर केली आणि इथे तुम्हाला हा एरिया परत एक्स्ट्रा असा व्यवस्थित मिळतो। आणि त्याच्यानंतर त्यांनी परत काय केलं, ह्या खिडकीमध्ये एक कडापा सेट करून इथे समजा जर काही स्टोरेज वगैरे जर करायचं म्हटलं तर इथे अशा पद्धतीने हे पण जागा तुम्हाला इथं उपलब्ध मिळू शकते। सकाळचं ऊन येण्यापाठीमागं कारण हे आहे की सकाळचं ही स्लाईड आहे तुमचं हे जी साईड आहे बेडरूमची, ह्या बेडरूमची आणि हॉलची एका बाथरूमची ही साईज तुमची ईस्टला आहे, त्याच्यामुळे सकाळचं ऊन मात्र तुमचं ह्या घरामध्ये संपूर्ण येईल। आणि विशेष म्हणजे त्या साईडचे जे रूम आहेत त्याच्या खिडक्या वेस्टला असल्या कारण मग परत सकाळची हवा पण तुम्हाला तुमच्या घरामध्ये नक्की येणार। अशा पद्धतीचं हे घर आहे, खूप सुंदर आणि खूप चांगलं बनवलेलं आहे। हे ओनर खरं तर चंदीगडला राहतात पण त्यांना हे घर विकायचे आणि इकडलं वाइंड अप करून त्यांना सगळं काय असेल ते चंदीगडला जायचं आहे। ह्या फ्लॅटवरती तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे लोन वगैरे काहीच नाही आहे। जर हा फ्लॅट आपल्याला घ्यायचा असेल किंवा बघायचा असेल तर मला फोन करा, हा फ्लॅट मी तुम्हाला दाखवतो। आणि त्याच्यानंतर समजा तुम्हाला जर हा फ्लॅट आवडला किंवा पुढचा विषय चालू होईल। सध्या कोट करताना त्यांनी 1,45,00,000 रुपये निगोशिएबल ठेवलेली किंमत आहे। त्यांना आपण आल्यानंतर त्या किमतीसंदर्भात भरपूर बहस केली पण त्यांचं म्हणणं आहे की आपण घर बनवले, खर्च आपण तेवढा केलेला आहे, त्याच्यामुळे मला ही किंमत आहे। त्याच्यात त्यांनी सांगितलं आपण समोर बसल्यानंतर माणूस कसा आहे, पैसे कसे देणार आहे घेणार आहे त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण ठरवणार कितीला द्यायचं ते। सो हा फ्लॅट आवडल्यानंतर त्यांच्या समोर फोनवरती एकदा बोलून त्याच्यानंतर समोर बसून ह्याचा रेट जो काय आहे तो फायनल होऊ शकतो। बिल्डरकडनंच यांनी घेतलेला फ्लॅट होता त्याच्यामुळे ते सिंगल ओनर आहेत, म्हणजे पहिल्या फर्स्ट बिल्डर टू हे याच्या अशाच पद्धतीचा हे यांचा आहे। अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे। जर तुम्हाला हा फ्लॅट बघायचा असेल तर मला फोन करा, मी हा फ्लॅट दाखवतो। खरं बघितलं तर फ्लॅट खूप मोठा सुंदर आणि काहीही काम करायची घरामध्ये गरज नाही अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे। जर हा फ्लॅट तुम्हाला बघायचा असेल तर मला फोन करा, मी हा तुम्हाला दाखवतो। तुर्तास थांबतो। रामकृष्ण हरी मंडळी।